युक्लिडियन अल्गोरिदममध्ये एक टेबल म्हणून घ्यायचा पहिले आणि दोन व्हेरिएबल्सचा, सपोज एक ए बी, आणि इकडे नाव द्यायचं एक कोशंट आणि इकडे एक रिमाइंडर. आणि जो आता 464 आणि 238चा काढायचा आहे ना, त्यातला जो मोठा आहे ना तो एला द्यायचा. 464 आपण इथे लिहायचा, 464 आणि 238 इथे लिहायचा. आणि त्याच्यानंतर इथे कोशंट आणि इकडे रिमाइंडर लिहायचा असतो. मग काय करायचं असतं, बीनी एला डिवाइड करायचं. मग सपोज काय असतं, 238ला 464ने डिवाइड करायचं. मग हे 1 होतं 238. हां किती होतं, 464 मायनस 238, 226 येतं. मग काय करायचं, याचा कोशंट आहे 1, रिमाइंडर आहे 226. कोशंट 1, रिमाइंडर 226 डिवाइड मारायचं जर होत असेल तर. आता हे जर 2नी तर होत नव्हतं, 1नीच होत होतं, म्हणून 1नी आणायचं आणि रिमाइंडर लिहायचा. मग काय करायचं, हे एला तसंच सोडून द्यायचं. हे बी आणि रिमाइंडरमध्ये आता शिफ्ट करायचे, हे इकडे शिफ्ट करायचे असे 238 आणि 226. आणि आता बीनी एला डिवाइड करायचं, असं करत राहायचं उलट इकडं. काय करायचं, 226 238, 1 226. ह्याचं सबट्रॅक्शन काय येते, 238 मायनस 226, 12. इथे 1 द्यायचा, इथे 12 द्यायचा. परत हे शिफ्ट करायचे इकडे 226 आणि 12 डिवाइड करायचं. 12नी 226ला, 12नी 226ला डिवाइड करायचं. 12 1 12 होतं आणि ते 0 1 6 आणि 12 इथे घ्या ना, 12 इंटू 8 96 होतं. 8 96 आणि 0 इकडे 1. हां, मग कोशंट 18, रिमाइंडर 10, कोशंट 18, रिमाइंडर 10. परत हे शिफ्ट करायचं, 12 इकडे शिफ्ट करायचा, 10 इकडे शिफ्ट करायचा. 12 आणि 10 यांचं डिव्हिजन आता 10 डिवायडेड बाय 12, 1 10, 2, 1 आणि 2. हे परत शिफ्ट करायचे इकडे, 10 आणि 2 यांचं काय होतं डिव्हिजन, 10 आणि 2, 2 5 10, 0 आलं. कोशंट आहे 5, रिमाइंडर आहे 0. मग काय करायचं, जो आपला बी जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत करत राहायचं. मग आता ह्याला एकदा शिफ्ट केलं ना परत इकडे की येतं 2 आणि 0. मग आपलं बी 0 आला ना, तर बी 0 आल्यानंतर ए काय असतो ना, ए आपला ए आहे 2. मग 2 हा या दोघांचा GCD झाला. म्हणजे 2 is the GCD for 4 6 4 and 2 3 8. डन. शिफ्ट करायचं फक्त इकडे 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 इकडे, आणि इथे 0 आलं की हा
टू असतो. म्हणजे ह्यांचं तर काही होणार नाही ना, म्हणजे 0/2 केलं तर होत नाही हे. आणि इथे हा GCD आहे असे.